स्वाभिमान महाराष्ट्र. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्येच सुप्रसिद्ध असलेले लोकनेते स्वर्गीय माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांनी सुरू केलेला दिवाळी पाडवा स्नेहमिलन भेट कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहामध्ये आडस या गावी चालूच आहे. ज्येष्ठ नेते तथा आंबासागर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी ही परंपरा मोठ्या गर्दीमध्ये चालूच ठेवलेली आहे. सत्ता असो किंवा नसो त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची या कार्यक्रमात दरवर्षी प्रचंड गर्दी असते. आजही आडसमध्ये मोठ्या प्रमाणावर सरपंच, उपसरपंच, चेअरमन तसेच गाव पातळीवरील सर्व कार्यकर्ते व सामान्य मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते ऋषिकेशभाई आडसकर आणि रणजितदादा आडसकर यांनी प्रवेशद्वारावरच सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास माजी आमदार संजयभाऊ दौंड, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, आंबासागरचे व्हाईस चेअरमन दत्ता आबा पाटील, राजकिशोर मोदी, अरुणभाई इनामदार, राजभाऊ अवताडे, नगराध्यक्ष बनसोड मॅडम, सभापती अंकुशराव इंगळे, उपसभापती डॉक्टर नेहरकर, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, हनुमंत काका मोरे, बालासाहेब इंगळे, अरुणबाप्पा धापाटे यांच्यासह अनेक मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी देशमुख यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या दरम्यान या भागामध्ये खूप वेळ ट्रॅफिक जाम झालेली होती. या कार्यक्रमात झालेली ट्रॅफिक जाम गर्दी पाहून आडसकर कुटुंबावर असलेल्या प्रेमाची प्रचिती येत होती. तर मग पहा या विशेष कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि रमेशराव आडसकर आज काय म्हणालेत. आपण सर्व तात्याने जी ही परंपरा चालू केलेली आहे त्याला काही अपवाद वगळता प्रतिवर्षी आपण या ठिकाणी पाडव्याच्या निमित्त स्नेहमिलनासाठी आडसकर परिवारांची भेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी येतात. या परिसरातील सर्व मान्यवरांनी नेहमीच आडसकर परिवारावर प्रेम केलेलं आहे. गेले 1 महिन्याखाली प्रचंड अशी अतिवृष्टी आपल्या भागात झाली. त्याचे सावट आपल्यावर सर्वावरच आहे. परंतु या निमित्तानं, या सणाच्या निमित्तानं मी एक या ठिकाणी सांगू शकतो, या परिसरातील कार्यकर्ता म्हणून मला जरी त्या गावात जायला उशीर झाला, माझं गाव असताना, पण त्या पाऊस पडत असताना आडसकर साहेब त्या ठिकाणी पूल वाहून गेले असते, त्या परिसरातील हानी झाली असेल. या परिसरात ते फिरले, तिथले दुःख जाणून घेतले, इथल्या शेतकऱ्याची व्यथा त्यांनी प्रशासन दरबारी ठोकपणे मांडली. तिन्ही तालुक्यातील तहसीलदार यांना त्या परिसरातील हानीची कल्पना दिली आणि प्रशासनाला वेगानं त्या ठिकाणी कामाला लावलं. शासनाकडून जी मदत मिळेल ती मिळेल, नाही मिळेल या बाबतीत मला काय माहीत नाही. आपला पाडवा आपला सण, परंपरेचा सण आहे. या सणाला आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आडसकर परिवारातर्फे मी एक कार्यकर्ता म्हणून आपले या ठिकाणी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी सर्वप्रथम या मंचावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की या निमित्त आपण पाडव्यानिमित्त आपण सर्वांनी स्नेह मिलनानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम मी आपले केजचे अरुणबाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा पर आपलं या ठिकाणी मार्गदर्शन सांगावं. धन्यवाद. आज या ठिकाणी दीपावलीच्या पाडव्यानिमित्त तात्याने ज्या पद्धतीनं या पाडव्यानिमित्त स्नेह मिलनाचा जो कार्यक्रमाची पायरचणी करून गेले आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब, त्याचप्रमाणे अंकुशरावजी इंगळे साहेब, केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा बनसोड मॅडम, नगरसेवक राजूभाई इनामदार, आमचे अंबाजोगाईचे माजी नगरसेवक, आमचे ज्येष्ठ बंधू इस्माईल भाई गवळी, त्याचप्रमाणे ईश्वरजी मुंडे, सर्व डॉक्टर चाटे साहेब, भगवानरावजी, डॉक्टर नेहरकर साहेब, त्याचप्रमाणे लाडसाहेब,
सर्व सन्मान्य व्यासपीठ, या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला मनापासून या पाडव्यानिमित्त तमाम केज नगर पंचायत, इनामदार परिवार आणि केज वासियाच्या वतीनं सर्वांना पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. साहेब, तुम्ही जो तात्यांचा वारसा चालू ठेवला, आडसकर परिवाराने, रमेशरावजी आडसकर असतील, ऋषीभैया असतील, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी तात्यांनी जो पायंडा या ठिकाणी टाकून दिलेला आहे, तर त्याची सुरुवात तुम्ही कंटिन्यू ठेवली. कारण ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाची वाढ झाली, नामदेव रचिला पाया, तुका बांधिले देवालयात, ज्ञानेश्वर झाला सकळस, त्या पद्धतीनं तात्यांनी जो पाया रचला, या जनतेनं त्याचं कळस बांधलं आणि खरंच आडसकर साहेबांनी तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी याला कळस बांधण्याचं काम केलं. तात्यांचं या ठिकाणी फार मोठं उद्दिष्ट होतं. दिवाळी सगळ्यांच्या घरी केली जाते, पाडवा सगळ्यांच्याकडे साजरा केला जातो, परंतु 18 पगड जातीची लोक, आपल्या पंचक्रोशीतील तमाम समाज एकवटला पाहिजे, एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजे, या सणाचं औदार्य साधलं पाहिजे आणि या सणाच्या निमित्तानं सगळ्यांचा भाईचारा जिवंत राहायला पाहिजे. सर्व 18 पगड जातीचे लोक एक जागे आले पाहिजे आणि एक गुन्हा गोविंदानं नांदण्याचं काम या निमित्तानं झालं पाहिजे. अशा पद्धतीची एक प्रगड विचारसरणीतून ही निर्माण झालेला पाडव्याचा मेळावा तात्यांनी या ठिकाणी घातला. जर या ठिकाणी पाहिलं तर सगळे 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी दिसतात आणि एकमेकाला भाईचारा देऊन आपल्या सणा उत्सव साजरा करतात. थोडक्यात सांगायचं झालं, इस अदब के मंच पे इंसान इंसान को मिलता है, इस अदब के मंच पे इंसान इंसान को मिलता है, यहाँ राम मिलता है, यहाँ रहमान मिलता है, अरे यहाँ तो सारा हिंदुस्तान मिलता है. अशा पद्धतीची सुरुवात त्यांनी केली आणि ते अखंडपणे पुढे रमेशरावजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आम्हाला सुद्धा निमंत्रण दिलं त्याबद्दल साहेबांचे आभार. आणि अशाच पद्धतीचं प्रेम आणि सगळ्यांनी इकुपा राहावा आणि आडसकर परिवारावर आपलं असलेलं प्रेम कायम राहावं आणि त्यांनी सुद्धा आपल्यावर कुठेही प्रेमात कमी करू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद भाई. बाहेर जे वाजंत्री आहेत बँडवाले, त्यांनी सर्वप्रथम यायचंय, आपले दिवाळी भेट या ठिकाणी घेऊन जायची, वाजवीत यायचे ते. इकडे या, समोर या तुम्ही आधी, चला बरं. एक 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 या समोर या. माधोबाईचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजकिशोर पापा मोदी साहेब यांच्यासमोर विष्णुपंत सोळंके, माजी नगरसेवक गणेशजी मशने यांना विनंती आहे त्याचे मंचावर यायचे.
गुढीपाडवा सणानिमित्त केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अंकुशराव इंगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगतपर भाषण व्यक्त करायचे. आज या ठिकाणी आडस या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आडसकर परिवाराच्या वतीनं फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब, आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष मोदी साहेब, ॲडव्होकेट सोळंके साहेब, आमचे मित्र हरुणबाई नामदार, नगराध्यक्ष सीताताई, डॉक्टर चाटे साहेब, आमचे मित्र डॉक्टर नेरकर साहेब, भगवानरावजी केदार साहेब, लक्ष्मीकांत लाड, संभाजी इंगळे, आदरणीय सावकार साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, पहिल्यांदा पाडव्याच्या माझ्या परिवाराच्या वतीनं, आडसकर साहेबाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य आपलं सुख समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी अशी विनंती करतो. खरं पाहिलं हरुणबाई बरेच बोलले आणि पापाशेठ सुद्धा बोलणार आहेत. मला असं वाटतं गेली अनेक वर्ष आपल्या या दोन्ही तिन्ही तालुका अंबेजोगाई असेल, केज असेल, दारोळ असेल, आदरणीय कैलासवासी आडसकर तात्या यांनी अनेक वर्ष या भागातल्या लोकांची सेवा करण्याचं काम माध्यमातून केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून या ठिकाणी सतत रमेशराव साहेब या तिन्ही चारही तालुक्यामध्ये कारखान्याच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, हे काम करण्याचा आणि सेवा करण्याचा प्रयत्न करतात. खरं पाहिलं असं म्हणलं तर काही चुकीचं नाही. त्यांच्याकडे खरं पाहिलं कुठलीही सत्ता नसताना सुद्धा हे त्यांच्यामध्ये जिद्द काम करण्याची त्यांच्यामध्ये असल्यामुळं सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात. आपण मधल्या काळामध्ये बघितलं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेत जमिनीची नुकसान झाली पावसामुळं. एक अनेक ठिकाणी आडसकर साहेब त्या ठिकाणी प्रत्येक गावोगाव जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना असो, शेत मजुरांना असो, न्याय मिळवून देण्याचं काम रमेशराव साहेबांच्या आणि ऋषिकेश भैयांच्या या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आपल्याला या निमित्तानं खरं पाहिलं एक थोडं बाजूला जाऊन अशी विनंती करणार आहे. शुभेच्छा जरी कार्यक्रम जरी असेल पाडव्याचा तर बाजूला देण्याचं म्हणजे एवढं सातत्यानं ते काम करतात. आपण सुद्धा खरं पाहिलं त्यांच्या पाठीमागं हे खंबीरपणा आपण सुद्धा उभं राहण्याचं काम आपण या निमित्तानं आपण केलं पाहिजे. कारण आपण बघतो पाठीमागं अनेक निवडणुका झाल्या, मग लोकसभा झाल्या असेल, विधानसभा झाल्या. खरं पाहिलं आपल्याला लोकसभेच्या नंतर आपल्याला विधानसभेला असं वाटलं आणि केज भागातल्या लोकांना मी अशी विनंती करणार या ठिकाणी, आपण सगळ्यांना मदत केली, आपल्या सोयीनुसार लोकसभेला मदत केली, विधानसभेला मदत केली. आता त्यांची आपल्याला मदत होईल नाही होईल हा भाग वेगळा, तरी पण आपण सुद्धा ज्यांना करायची त्यावेळेस आपण केली. तेही मंडळी या ठिकाणी आज सत्तेमध्ये काम करतात. आपल्या मागे किती पाठीमागे ते उभा राहतात, किती आपल्याला मदत करतात हा भाग वेगळा, तरी पण आपण सुद्धा जिद्दीनं आता स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकात, नगरपंचायतीच्या निवडणुकात, नगरपालिकेच्या निवडणुकात या माध्यमातून खरं पाहिलं आपल्याला सुद्धा या तालुक्याचा आणि या भागात समतोल जर राखण्याचा असेल तर या ठिकाणी पुढल्या भावी निवडणुकीमध्ये, भावी आयुष्यामध्ये
खरं आपल्या या तिन्ही भागातल्या विशेषतः अंबेजोगाई, केज आणि धारूर भागातल्या लोकांना अशी विनंती करणारी कार्यकर्त्यांना, कारण हे सुद्धा नेतृत्व हे कायम ठेवायचं, आडसकर साहेबांच्या पाठीमागे कायम ठेवण्याची गरज आहे. आणि आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा ही गरज असल्यामुळे आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण प्रयत्न करावा, एवढीच या पाडव्याच्या निमित्तानं आपल्याला अशी विनंती करणार आहे. परत खरं पाहिलं पापाशेठ बोलणार आहेत, अजून बोलणार आहेत. परत मी आपला या पाडव्याच्या निमित्तानं परत एकदा परिवाराच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे रामलेल भाषण जय हिंद जय महाराज. यानंतर अंबेजोगाई नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजकिशोर पापा मोदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. ती माईक तिथं घ्यावा असा कॅमेरामॅनचं सूचना आहे, ती फोटोही नाही म्हणते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब यांनी जी प्रथा आणि परंपरा चालू केलेली आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी रमेशरावजी आडसकर साहेब असतील, ऋषिकेश असतील, त्यांच्या परिवारातील सर्व मंडळी असतील, हे पूर्ण पुढे नेत आहेत. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत की आपण पाहिलेलं आहे की कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेबांनी पूर्ण आयुष्यभर 40-50 वर्षामध्ये आमदार म्हणून असेल, पंचायत समिती सभापती असेल, राज्य सहकारी बँक असेल, साखर कारखाना असेल, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याला, सर्वसामान्याला मदत करण्याचं काम केलं. अनेक युवकांना त्या ठिकाणी नोकरी लावण्याचं काम असेल, युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीमध्ये वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन असेल, त्यांना कर्ज रूपाने मदत असेल, असे अनेक काम आडसकर साहेबांनी मागच्या काळात केलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय की आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत ती आडसकर साहेबांची प्रेरणा घेऊन, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करतोय. आपण पाहिलेलं आहे की मागच्या काळामध्ये रमेशराव सुद्धा या ठिकाणी आडसकर साहेबांचाच वसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतायत. ते सुद्धा गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी आपल्या परिसरातील केज असेल, अंबेजोगाई असेल, धारूर असेल, माजलगाव असेल, पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी एक तरुणाची चांगली फळे निर्माण करण्याचं काम, त्यांना एक दिशा देण्याचं काम, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचं काम, विशेषतः केज तालुक्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल, साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी एक चांगले सहकार्य आणि सवंगडी या ठिकाणी निर्माण केलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्यांना मदत करायची, सर्वसामान्यांना कुठंतरी एक आधार देण्याचं काम मला वाटतं आडसकर कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि तोच वारसा रमेशराव पुढे घेऊन जात आहेत. आत्ताच अंकुशरावांनी सांगितलं की आज आपण अनेक लोकांना मदत केली, पण आपल्या वेळेला ते काय करतील ह्याच्यापेक्षा सुद्धा रमेशराव ज्या पद्धतीने काम करताय, ज्या पद्धतीने आम्ही आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर उभे आहोत. आणि पुढच्या काळात हे सर्व जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. या ठिकाणी अंबाजोगाई सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत संचालक राजभाऊ तडे. मी आबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण शुभेच्छापर या ठिकाणी मार्गदर्शन करावं लगेच. आज सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रेमास न उपस्थित असलेले सर्व गावकरी मित्र
आपणा सर्वांना पहिल्यांदा दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. आणि आता आडसकर साहेबांनी बोला म्हणलं की त्यांचं कौतुक तर करावंच लागेल. आज खरं म्हणजे ही दिवाळी एक नवं पर्व घेऊन आली असं मला वाटतं. कारण दोन घराण्याचं वितुष्ट इथं संपलेलं आहे आणि नवं पर्व या ठिकाणी सुवर्णाक्षरामध्ये लिहील अशा प्रकारचं काम आम्ही भविष्यात करू. आम्हाला तुमच्यासोबत किती दिवस देवानं साथ आयुष्य दिले तितके दिवस आता आपण सोबत राहू. मी तर मोकळा माणूस आहे, फक्त तुमच्या पोटातलं कळत नाही. म्हणजे माझ्या संग इतकी डोका टोला काही खेळू नका. म्हणजे हे सांगण्यासाठी आजचा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून या मुहूर्तावर मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांना विनंती करायलो की माझ्या संग राजकारण करू नका. आणि जे करायचंय ते सांगायचं, आपल्याला असं करायचंय. आम्हाला पटलं आम्ही सांगू नाही साहेब आपल्याला असं करायचंय, आपण ह्या वाटेने गेलं पाहिजे. नाही आपल्याला ह्याच वाटेने जायचं म्हणलं तर मला नाही म्हणलं तर पण तुम्हाला राग येऊ देऊ नका. आम्ही सोबतच आहोत तुमच्या. आमच्या शुभेच्छा शुभाशीर्वाद तुमच्या सोबतच राहील. परंतु आम्ही तुम्हाला चुकीच्या वाटेनं जाऊ सुद्धा देणार नाही अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आज या ठिकाणी आडसकर साहेबाचा फोटो आज या ठिकाणी पाहिला आणि इतक्या वर्षाचं फक्त आडसकर साहेबांसंग आमचं एकदा विधानसभेमध्ये आमचं म्हणजे जुळलं होतं. परंतु तात्याने एकदा शब्द दिला की ते शब्द कडीला काढीत होते. ह्या गोष्टीची आठवण मी तुम्हाला देतो. कारण तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वागावं, झटका झुटका देऊन अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून करतो. आणि तुम्हा सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो. आडसकर साहेबांना सुद्धा शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आबा एक लोहचुंबक असतं, ते लोहचुंबक नेहमी आपल्याला आपल्याकडे आकर्षित करीत असतं. राजकारणात आडसकर साहेब एक लोहचुंबक आहे. आम्ही सुद्धा कुठंतरी चुकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांनी जवळ घ्यायचं काम केलं. तसं काही होणार नाही, झटका झुटका काय राहणार नाही. कारण भवितव्य तुमच्यात आणि त्यांच्यात या परिसरातलं दडलेलं आहे. कोण कमी असेल कोण जास्त असेल या भागात न जाता मी एवढं सांगतो की साहेबाचा बी स्वभाव असा आहे की ज्याला एकदा शब्द दिला म्हणजे दिलाच आणि एकदा नाही म्हणजे नाहीच, असं या कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो. या शुभेच्छाच्या निमित्तानं सन्माननीय आडसकर साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शक शुभेच्छा द्या. आजच्या दीपोळीच्या फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व तमाम आज इथं आलेल्या या परिसरातील सर्व लोकांना मी दीपोळीच्या शुभेच्छा देतो, पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इकडे वर बसा. अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष, पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, किंग्ज मार्केट कमिटीचे सभापती अंकुशराव जिगळे, आमच्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील, त्याच्या कारखान्याचे चेअरमन अंबाजोगाईचे माजी चेअरमन हनुमंत काका मोरे, उपसभापती डॉक्टर नेरकर, भगवानजी केदार, केजच्या नगराध्यक्षा बनसोडेताई, तात्याचे जे सहकारी दगडू सावकार, माजलगावून आलेले बबन बाप्पा सोळंके, उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर, सगळ्यांचे नाव घेता येतील असे सर्व मान्यवर, समोर त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मान्यवर, इकडे बसू द्या त्यांना, तिकडे जाऊ दे त्यांना.
तिकडे इकडे 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 जाऊ दे ना इकडे त्यांना, ते बोलवा त्यांना. सर्व मान्यवर, जी परंपरा स्वर्गीय आडसकर साहेबांनी आपल्या ह्या परिसरामध्ये आडसगावी ह्या ठिकाणी चालू केलेली आहे, तीच परंपरा पुढे नेण्याचं काम. तिथं तुम्ही बाजू सरका त्यांना, जाऊ दे ना. तुम्ही पाठीमागचे उभारलेले बाजू सरका. तीच परंपरा आपण सुद्धा ह्या ठिकाणी पाळायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. शून्यातून जग निर्माण करून स्वर्गीय आडसकर साहेबांनी ह्या ठिकाणी काम केलं. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करीत असताना त्यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, किंवा 3 वेळेस आमदार राहिल्यानंतर एकदा केज मतदारसंघामध्ये, एकदा चौसाळा मतदारसंघामध्ये आणि एकदा विधान परिषदच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. जवळजवळ 20-25 वर्ष संस्थेवर त्यांनी वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या ठिकाणी काम केलं आणि हजारो मुलांना त्या काळामध्ये नोकरी देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. नंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळं या ठिकाणी बराचसा राजकीय नंतर फरक झाला. आम्ही सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी काम करीत असताना मागच्या वेळेस सुद्धा कुठलीही माजलगावमध्ये पार्श्वभूमी नसताना अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढविली. 40,000 मतदान आपण त्याच घेतलं. परंतु राजकारणामध्ये काम करायची एक जिद्द आणि सर्वसामान्य लोकांसोबत राहून सातत्यानं त्यांच्या कामाला यायचं. त्यांचे कुठले बी कामं जरी असले तरी ते कामं करायचा, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये त्याला अडचण येत असेल तर ती अडचण सुद्धा सोडवायचा, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. जिल्हा परिषदला 3 टर्म त्या ठिकाणी काम केलं. 3 टर्म मध्ये आपण वेगवेगळे पदाधिकारी म्हणून काम केलं. भारत पिंगळे सारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याच्या मंडळीला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बसवलं. ज्यांना ज्यांना मदत केली त्यांना सुद्धा त्या पदावर त्या ठिकाणी बसवलं. आज राजकारणामध्ये जरी कमी जास्तपणा असला तरी स्वर्गीय आडसकर साहेबांच्या माध्यमातून ही जी जनता आपल्याला ह्या ठिकाणी त्यांनी सांभाळलेली आहे. आता बरेचसे वयस्कर लोक असतील, सावकार साहेब असतील, आपले विठ्ठलराव गुरुजी असतील, किंवा अजून नाव घेण्यासारखे बरेचसे असतील. या आबा, या रायश्वर आबा सुद्धा ह्या ठिकाणी आले. चव्हाण, माजी आमदार संजय भाऊ सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. असं सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम आम्ही केलंय. त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा घेऊन जाण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी करीत आहोत. निश्चित आता काही कुठल्या निवडणुका नाहीत, परंतु भविष्यामध्ये काम करताना आपल्या ह्या भागामध्ये अजून लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कसं काम करता येईल हे सुद्धा आपल्याला करायचंय. पाठीमागच्या काळामध्ये गेल्या 40-50 वर्षात पडला नव्हता एवढा पाऊस ह्या ठिकाणी पडलाय. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालंय. आम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केलं. काही मांजराकाठचा भाग होता, त्या भागामध्ये सुद्धा अतिशय नुकसान झालं. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही मदत करता येते का, ती मदत सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्याही याचा समाजाचा घटक जरी असला तरी हरुणभाईची नगरपालिका आलेली नाही, याच्या आधी सुद्धा हरुणभाई त्या ठिकाणी बरेच वेळा प्रयत्न केला पण आली नाही. अंकुशराव साहेब तर आम्ही काय सोबतच आहेत, परंतु दत्ता आबा सुद्धा आता बोलता बोलता म्हणले की काहीतरी हे करू नका, काय मला नाही ते दत्ता आबा एवढं भाषण करतायत. परंतु
दत्ताबाचे वडील स्वर्गीय ज्ञानोबा पाटील आणि आमचे वडील स्वर्गीय आडसकर साहेब हे त्या काळातले राजकारणातले खिलाडी होते. परंतु काळ बदलला, नंतर दुसरे लोक पुढे आले आणि मग आमचं यांचं वैर राजकीय त्या ठिकाणी झालं. पण ते वैर असं झालं की दत्ता आबा आणि आम्ही आता सोबत आलोत, ह्याच्या आधी विरोधात होतो. परंतु दत्ता आबा ज्यांच्याकडे गेले, दत्ता आबांनी ज्यांना पुढे नेलं त्या माणसांनी काय दत्ता आबाला पुन्हा पुढे येऊ दिलं नाही. म्हणजे मार्केट कमिटीला एकदा पॅनल लढला, सभापती करायचं होतं म्हणले, पण दुसऱ्यालाच सभापती केला असं मला वाटतंय मागच्या वेळेस. नाही आम्ही तर विरोधातच होतो. पुन्हा नंतरच्या काळामध्ये नंतर सुद्धा दुसऱ्या वेळेस दत्ता आबाला ज्या वेळेस सभापती करायचं होतं नंतरच्या काळात 10-15 वर्षांनी, त्यावेळेस मी दत्ता आबा सभापती झाले नाहीत. परंतु त्यावेळेस मीच होतो त्यांच्यावर विचार सभापती करायचे. परंतु नंतर व्हाईस चेअरमन झाला, मी चेअरमन आहे. परंतु सगळी आईट त्यांचीच आहे तिथं चेअरमन म्हणून. कारण 2 चेअरमन होता येत नसते. जसे 2 नगराध्यक्ष कसे होता येतील तसे 2 चेअरमन होते. मला चेअरमन राहावंच लागेल ना. पण सगळं कंट्रोल यांच्याच हातात आहे. आता ही भाषण आता शेवटचं बंद करून टाकायचं. आता भाषण आता तुम्हाला कारखाना दिलेला आहे, तुम्ही कारखान्याच्या प्रगतीचं सांगायचं. जी गोष्टी आम्हाला कळत नाहीत त्या गोष्टीवर सांगायचं तुम्ही. की आपण कसा कारखाना चालवू, कसं करू. आता MD आलेले आहेत आमच्या इथं मरकड, ते सुद्धा दिपाळी सोडून या ठिकाणी दिपाळीला न जाता हे सुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आज आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम केलं पाहिजे. स्टेजवर सर्व जाती धर्माचे, सर्व गटातटाचे सर्व प्रमुख माणसं या ठिकाणी आहेत. आपले प्राचार्य ठोंबरे सुद्धा साहेब आहेत की त्यांची निष्कीम भक्ती आपल्या आडसकर साहेब आहेत. कृषी विद्यापीठामध्ये ते प्राचार्य म्हणून त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी करतात. दरवर्षी अतिशय चांगले कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी घेतात. आबा ही परंपरा आपण दरवर्षी ह्या ठिकाणी सांभाळायचा प्रयत्न केला. ही परंपरा सांभाळायचा कारणच एक आहे की आज इथं सगळे लोक आल्यानंतर सगळ्यांच्या एकमेकांच्या भेटी होत्यात. आता मोबाईलमुळे काही भेटीची आवश्यकताच कुणाला वाटत नाही. आणि मोबाईलमध्ये हे चालू केल्यानंतर, व्हिडिओ चालू केल्यानंतर तर माणसं दिसायला लागलीत समोर. परंतु कुठंतरी हे जग पुढे जात असताना पाठीमागच्या काळाचा सुद्धा विचार करून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी ही स्नेहमिलनासाठीच ही आजची ही परंपरा आहे. फराळ हे निमित्त आहे, परंतु फराळ करीत असताना सर्व लोकांना सर्वांच्या सोबत राहून आपण एक माणूस म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्या सगळ्यांना सोबत जायचंय म्हणूनची ही परंपरा आहे. आज आपण मागच्या 2-3 वर्षापासून बघायला लागलो जातीमध्ये एवढा ताणतणाव झालाय. कशामुळे तणाव झालाय कुणालाच सांगता येणार नाही. परंतु जातीमध्ये तणाव होत असताना प्रत्येक गावामध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत. ते सुद्धा आता एकमेकाला बोलणं झालेत अशी परिस्थिती आहे. पाठीमागच्या काळामध्ये आमच्या गावात तर 18 पगड जातीचं गाव आहे. आम्ही आमच्या गावाला सांगितलं की मतदान एखाद्या वेळेस कुणाला बी करा, परंतु जातीमध्ये तुम्ही तणाव करू नका आणि समोर काही येऊ नका. ते आमच्या गावानं ह्या ठिकाणी पाळलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे, राजकारण येईल जाईल, कोणी पडल नाही तर निवडून येईल. निवडून आल्याला बी किती शहाणा आहे काय काम करतो हे आपण बघायच लागलेलं आहे. आडसकर साहेब फक्त 2 वर्ष केज विधानसभेचे आमदार होते. त्या 2 वर्षामध्ये आडसकर साहेबांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन त्यांच्या राजकारणातून आणि कामातून ठसा त्या ठिकाणी उमटीलाय. त्यांनी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आम्ही सुद्धा कुठलं पद असेल नसेल, परंतु सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आधीच्या काळात सुद्धा केलंय, आपण सुद्धा करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी गुन्ह्या गोविंदानं आपापल्या गावामध्ये राहून परत एकदा जुन्या काळासारखं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. दरवर्षी आपण हा फराळाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी प्रत्येकाच्या गाठी भेटी व्हाव्यात म्हणून ह्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो.
आपण सर्वजण एवढ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. माजी आमदार संजय भाऊ दौंड सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आपल्या परिवारातर्फे स्वागत करतो आणि आपण सर्वांनी फराळ केल्यानंतरच जावं एवढीच विनंती ह्या ठिकाणी करतो. आणि आपण बबनभाई कुठे बबन भाई सुद्धा बरं झालं तुम्ही सांगितले, बरोबर तुम्ही सांगितल्यामुळं हा बबन भाई सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. अजून आमचे सुनील शेनगारे आहेत, आमचे माजलगावचे बबन बाप्पा आहेत किंवा सर्व लोक आहेत की ज्यांचे सगळ्यांचे नाव घेता येतील असे सर्व लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी ह्या ठिकाणी फराळ करावा व आडसकर कुटुंबाच्या विनंतीला आपण मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेबाच्या यानंतर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश्वरराव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. आभार मी मानतो. मी पहिल्यांदा लोकनेते स्वर्गीय बाबुराव आडसकर साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन. दरवर्षी दिपवाळीला आडसकर साहेब पाडव्याला पंचक्रोशीतील लोक, तालुक्यातील, जिल्ह्यातून लोक यायचे कारण ते प्रेम वेगळं होतं. पण तेच आज पुढेही कैलासवासी मेघराज साहेब असताना सुद्धा होतं आणि आज रमेशराव साहेब आहेत, ऋषीभाई आहेत, यांनी हीच परंपरा चालू ठेवलेली आहे. पण पहिल्या काळात काय होतं, एक हलकीवाला आवाज वित आला की साहेब बसलेले असायचे, 100-50 काढून द्यायचे. मग कार्यकर्ता आला जरा बटन तुटलेलं असलं पुढे हात केला की, पण आज काही मला ते दिसेना गेले दिले झालं ते नाही आता पैसे वाढणार ना. मग आम्ही म्हणलं आमचा काही हात रुमाल गमच्या हारपो म्हणून बघावं म्हणलं मेवणे. आडसकर साहेब इतकं प्रेम कैलासवासी आडसकर साहेबानंतर जे तुम्ही लोकांशी तुमचं जिव्हाळ्याचं नातं जपून ठेवलेलं आहे त्याचीच ही पावती आहे. तुम्ही कारखान्याचा उल्लेख केला, त्या काळचं जे राजकारण होतं आडसकर साहेब आणि पाटील साहेबाचं ते दर्जेदार होतं. मी बऱ्याचदा बघितलं पाटील साहेबाचा पराभव झाला तर ते स्वर्गीय पाटील साहेब कुणालाही आरतुर बोलले नाहीत. मी राजेसाहेब देशमुख आम्ही 4वी 5वीला असता 8वीला असताना सुद्धा ते आम्हाला सगळ्याला आवाजावर बोलायचे. माणिकराव बावणे साहेबांनी आणि त्यांची निवडणूक झाली पण बावणे साहेबाला त्यांनी हार घातला. असे दर्जेदार माणसं होते. पण आता रमेशराव साहेबांनी एक सूचना केली की आता मागलं पुढलं काही काढायचं नाही. पण तुमच्या आशीर्वादावर सगळे तरुण आहेत, आडसकर साहेबाच्या काळातली मंडळी आहे. रमेशराव साहेब आता तुम्ही दमदार पावलं टाका. जिल्ह्याचं राजकारण करण्याची कुवत आता कारखाना सुरू झालाय. तुमच्याबद्दल लोकांमध्ये प्रेम आहे. तुम्ही फक्त आता उफाळून या. तुम्ही सांगा मी आहे तुमच्या पाठीशी आणि तुम्ही दमदार पावलं टाकून आता आडसकून बीडकडे चाला. इकडे अंबाजोगाईकडे येऊ नका. नाही आम्ही आहेत ना. काय बांधलं पुन्हा नवीन एक मित्र जोडलाय तुम्ही, अवताडे वेल्डिंग वर्क्स. कुठं जर झाडायचं काम असेल तर अवताडे वेल्डिंगचं सामान घेऊन आहे तर चांगलं काम करायचं. वेल्डिंग वर्क जोडाजोडीचं काम करायले. असंच काम सगळे टीम वर्क असते. शेवटी राजकारण तरी काय, कुणी जिल्हा परिषदला जा, पंचायत समितीचा, कारखाना चांगला सुरू व्हायलाय, तुम्ही भाव चांगला देण्याचा आता पूर्णचा जू दत्ता पाटलाच्या खांद्यावर आहे. दत्ता पाटील गावात कमी दिसायलेत आता, पूर्ण वेळ कारखान्यावर. त्यांनी ठरवलंय की आता दत्ता पाटलाचंही वय मी सांगणार नाही कारण ते नेहमी तरुण आहेत, पण त्यांनी ठरवलंय की आता ह्या वयात माझं आणि शेतकऱ्याचं नातं जमलं पाहिजे आणि जास्तीत जास्त उसाला भाव देऊन या केज आणि अंबाजोगाई तालुक्यातला शेतकरी हा संपन्न करायचा आहे. तुम्हाला या सगळ्याचे आशीर्वाद आहेत. परमेश्वराचे तर आहेतच आहेत, तुमच्या वडिलांचे आहेत, त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. पण तुम्ही ह्या लोकांचं जी प्रेम मिळवलंय त्या प्रेमाच्या डिपॉझिटवर तुमचं राजकारण चालणार आहे, समाजकारण चालणार आहे. म्हणून तुम्ही दोघंही हातात हात घालून, पाय जरा लांब ठेवा, हातात हात घालून राजकारण करा, समाजकारण करा. आमच्यासारखे जी छोटे मोठे कार्यकर्ते आहेत
ती आम्ही तुमच्या सोबत भक्कमपणानं उभा आहेत. आम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही चकली मारली तरी आम्ही सांगू साहेबाच्या हाताने गलतीनं आपल्याला चकली दिली, टोला दिला साहेबांनी, म्हणून आम्ही काही कुणी कार्यकर्ता रागात येणार नाही. फक्त आपल्या जवळचा माणूस, कारण आता आम्हाला वाटते आमदार कोण करील, कसं करील, कसं होईल, कशी भानगडे होईल का कोबले मन लावून हसला तुम्ही, खरंय. म्हणून आता ही माणूस नगरसेवक व्हायचं कवापासून बेजार आहे, पण आता ती पापा शेठच्या मनावर आहे. म्हणून रमेश रावांच्या मागे आडसकर साहेबासारखा पापा शेठ सारखा माणूस आहे, हजारो कोटीची त्यांची बँक आहे. म्हणजे तुम्हाला कुबेराचं दालन सुद्धा खुलंय आणि या लोकांचं प्रेम सुद्धा खुलंय. तुम्ही मनसोक्त राजकारण करा. फक्त राजकारण करत असताना, समाज करत असताना ह्या लोकांची नाळ तुटू देऊ नका. एवढीच मी तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माझे आमदार संजय भाऊ दौंड 2 शब्दात बोलू. शुभेच्छा. आज दिवाळीच्या पाडव्याच्या आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे नेते रमेशरावजी आडसकर यांनी आज आपल्याला या ठिकाणी जी तात्यांची परंपरा पूर्वी होती तीच परंपरा चालू ठेवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व परिवाराने आज आपणा सर्वांना या ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने फराळासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. यापूर्वी अनेक वेळा तात्या असताना या मेघराज साहेब होते त्यावेळेस आणि आजही आपण सर्व आणि आम्ही सुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण हजर असतो. आडसकर परिवार हा फक्त केस तालुक्यापुरता मर्यादित नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे. तात्या असतानाही आणि आत्ताही रमेशराव, केज, आंबेजोगाई, माजलगाव नव्हे तर जिल्ह्यावर त्यांचं अत्यंत चांगलं कार्य आहे आणि आपणा सर्वांचा आडसकर परिवारावर भरोसा आहे, विश्वास आहे. रमेशराव गेली अनेक वर्ष, जसं आता आबाने सांगितलं आम्हाला कोण आमदार करणार आहे, परंतु नशिबाच्या गोष्टी असतात. मला खात्री आहे की प्रयत्नांती परमेश्वर, जसं आपण म्हणतो की निश्चितपणे एक ना एक दिवस रमेशराव साहेब आमदार होतील. मला एक उदाहरण या ठिकाणी आता म्हणजे आठवलंय. आबा होते त्या दिवशी वाटतं आपण ह्याला गेलो होतो राजच्या गावाला, थेरल्याला. त्यांनी उदाहरण सांगितलं त्या ठिकाणी भगवान बाबांच्या बद्दल. म्हणजे भगवान बाबा हे काही एकट्या वंजारा समाजाचे नाहीत किंवा नव्हते, तर त्या काळामध्ये भगवानगडाची सुरुवात ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन सुरुवात केलेली आहे. परंतु आज जाती जातीमध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी तेढ निर्माण झाली त्यापासून कुठेतरी आपण दूर गेलं पाहिजे. तर उदाहरण त्यांनी सांगितलं की सयाजीराव पंडित आणि रामरावजी आवरगावकर एकदा भगवान बाबांकडे गेले. मी यासाठी सांगतोय रमेशराव. आणि ते रामराव आवरकर साहेबाला तिकीट द्यावं लोकसभेचं आणि बाबांनी शिफारस करावी याकरता त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता गेले. बाबांनी आशीर्वाद दिला आणि हे दोघं जण दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सयाजीरावांनी आवरकर साहेबाला कट मारला आणि स्वतःचं तिकीट घेऊन आले आणि ते खासदार झाले. आणि मग आवरकर साहेब बाबांना परत भेटायला गेले गडावरती. बाबा आपलं ठरलं काय होतं, झालं कसं? तर बाबा म्हटले सयाजीराव पैसे खर्चून खासदार झाले, तुम्ही बिना पैशाचे कायम राजकारणात राहताल. आणि नंतर त्यांना खासदारकी मिळाली, अनेक महामंडळावर त्यांनी काम केलं. मग त्यावेळेस बाबांनी स्वतःचा फेटा काढला आणि त्यांच्या डोक्यात ठेवला होता म्हणे रामरावजी आवरकरांच्या, तुम्हाला आता हे पद कायम राहील. तर आवरकर साहेब दरवर्षी दसऱ्याला तो फेटा काढायचे, स्वतःच्या डोक्यावर घालायचे
आणि दसरा संपला की फेटा पिटीत ठेवायची. म्हणून तसा तुम्हाला साहेब निश्चित योग येणार आहे. आवडकर साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळाला, तुम्हाला हे जनतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही सतत लोकांच्या सेवेत असता. आणि आता या ठिकाणी आपण उल्लेख केला, आबाने उल्लेख केला, राजेभाऊ वेल्डिंगचं काम म्हणजे जोडायचं काम करतायत. फक्त काडी चांगली वापरा, वेल्डिंग मध्ये पण काड्या जरा खराब असतात, बरोबर आहे. वेल्डिंगच्या काड्या, पण काडी फक्त म्हणजे जोड नाही तुटला पाहिजे अशा काड्या आपण त्या वेल्डिंगला वापरा, ओरिजिनल काड्या वापरा. म्हणजे हे जे 2 ठिकाणी विभागले गेले होते, सावकार या ठिकाणी आहेत. त्या काळात सावकार गेली अनेक वर्षापासून आदर साहेबांसोबत असायचे, म्हणजे तुमच्या विरोधात असायचे. सावकार साक्षीला आहे. तुमचा हा जो जोड आहे, हा जोड जर चांगला राहिला तर या भागातील शेतकऱ्यांना, आज शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली, प्रचंड नुकसान झालं. मी योगायोगाने परवा या डोंगर पट्ट्यात गेलो होतो, मोहा मार्गे गेलो होतो. खूप नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीमाल अर्थात ऊसाला चांगला भाव मिळण्याकरता साहेबांनी मान्य केलं की दत्ताबा अत्यंत म्हणजे कुशल, म्हणजे अनुभवी ते कारखान्यातले, कुठला नट कुठं लावायचा, बरोबर आहे. आम्हाला त्यातला अनुभव आहे. आणि ही जोडी निश्चितपणे आंबा कारखान्याचं गतवैभव आपल्याला पुनश्च प्राप्त करून देतील. आणि त्याच्या माध्यमातून या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जीवनमान निश्चितपणे उंचावर राहणार नाही. त्या दिवशी सांगितलं आणि आजही सांगतोय. मी फार वेळ घेत नाही. या ठिकाणी आपण सर्वजण आडसकर कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन, मंचावर सगळेच आहेत, त्यावर्षी मोरे काका आहेत, दाजीबा साहेब आहेत, दत्ताबा आहेत, बबन भाई आहेत, रसाहेब आहेत, सर्व मान्यवर आणि आपण समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र या ठिकाणी आपण आलेला आहात. राजकारण असेल, सगळा योगायोग असतो. रसाहेब भाऊ नाही, रसाहेब भाऊचं एक उदाहरण सांगतो. मला चांगलं आठवतंय, रमेशराव आणि रसाहेब भाऊ इलेक्शनला चेन्नईमध्ये मला वाटतं स्पर्धक होते. आणि नंतर योग असा आला लग्नाचा, भाऊ माझ्याकडे आले आणि भाऊ मला म्हटले, भाऊ आपल्याला असा असा निरोप आलाय आणि आपल्याच्यानं त्यांना म्हणजे खेळणं होईल का म्हणले. साहेब बोलल्यानंतर मला आता योग आलाय, ते म्हणले आमचा आता विरोधही मावळेल. मी म्हणलं तुम्ही अत्यंत चांगला निर्णय होईल हे झालं तर, म्हणजे दोन्ही कुटुंब एकत्र आले. राजकारण हे काही कायमस्वरूप नसतं, राजकारणात कुणी कोणाचा मित्र नसतो, कुणी कोणाचा शत्रू नसतो म्हटलं. आणि मग मला मला चांगलं आठवतंय, रस्त्याभरात म्हणजे असं मागासारख्याची सवय नाही. ते म्हणले मला तर साहेब काही म्हणले तर मी किलोवरच बोलणार आहे म्हणले. किलोवर लक्षात आलं का? साहेब म्हणले तोडल्यावर तर मी किलोवर बोलणार आहे म्हणले, पण सोयरी पण तोडणार नाही. असा योग असतो सांगतो मी. त्यावेळेस मग हे स्पर्धक एकत्र आले. तसेच आज हेही दोघं जण राजकारणी स्पर्धक एकत्र आलेत. म्हणून आज हे परिवार खूप मोठा परिवार आहे आडसकरांचा. या परिवारावर आपण कायमस्वरूपी प्रेम करावं. जे साहेबांचंही स्वप्न होतं ते निश्चितपणे मी पुन्हा सांगतो की रमेशराव साहेबांना निश्चितपणे विधानमंडळामध्ये स्थान मिळणार आहे. यामध्ये माझ्या मनात कसली शंका नाही. पण वेळ यावं लागते, ती वेळ येणार आहे. म्हणून या प्रसंगी आपण देवळीच्या पाडीवाला त्यांच्या विनंतीला मान देणार, त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर एक पंडित शिंदे बोलणार नाही की आज बाल प्रतिपद आहे, त्याने एक पुस्तक आणले बळीवंशीचे, ते आपल्याला बरोबर. आपण सर्वांनी या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी फराळ करून जावं हीच विनंती या ठिकाणी करतो. आज बाल प्रतिपदा या निमित्तानं आपल्या बळीवंशाचे एक पंडित शिंदे या ठिकाणी पुस्तक भेट देत आहेत. या दसऱ्याच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं, दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात, प्रत्येकाच्या शुभेच्छा घेतल्या, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी फराळ करून जावं विनंती करतो. हो.
हॅलो. सर्व ठिकाणी सर्व पदार्थ पोहोचले ठिकाणी ते व्यवस्थित पाहावे. बापू थोडीशी शुभेच्छा. आडसकर कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या सर्वच व्यक्तींना विनंती आहे की फराळ केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सर्व क्षेत्रातील मान्यवर, कष्टकरी, कामकरी, शेतकरी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आडसकर कुटुंबियातर्फे हार्दिक स्वागत. इकडे मुख्य मंडपाकडे सेव आलेली नाही. इकडं सेवचे टोपले पाठवून द्यायचे आहेत. स्टेजच्या समोर काही पंक्तीला सेव आलेली नाही. सेव पोच झालेली आहे. सर्वांनाच विनंती आहे की यानंतर पण जे फराळीसाठी बसलेले नाहीत यानंतरच्या पंक्तीला सर्वांनीच दीपावलीचा हा फराळ करून घ्यायचा आहे. MH122811 ही गाडी त्वरित काढावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. MH122811 MH122811 ही गाडी वाहतुकीच्या मध्ये अडथळा निर्माण करत आहेत. MH122818 ही गाडी ज्यांची कोणाची आहे त्यांनी तात्काळ ही गाडी बाजूला काढायची आहे, ज्यामुळं रस्त्यावरची वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. 11 नाव MH222811 X0203 ही गाडी वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. ज्यांची गाडी असेल त्यांनी तात्काळ ती गाडी काढावी. MH46 X0203 ही गाडी वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे. त्यांनी तात्काळ ही गाडी बाजूला काढावी.
स्टेजच्या समोरचे पात्र दुसरी पंगत बसायची आहे. लवकरात लवकर पात्र उचलून घ्यावं. स्टेजच्या समोरच्या भागामध्ये पात्र उचलून घ्यायचे. पटकन ट्रे पाठवावेत. माचवे सर ट्रे पाठवून कुणाला तरी सांगा. न्यूज 1 महाराष्ट्र.